नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. युक्रेन आणि रशियाचं युद्ध गेल्या 9 दिवसांपासून सुरू आहे. मात्र त्यात फक्त शहरच उद्ध्वस्त नाहीयेत, तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याची सुद्धा राख रांगोळी झाली आहे. रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार्गो विमानाचं केवळ आता अवशेष उरले. त्यामुळे युद्धाच्या वाटेनं जात असताना आपण आपल्याच ऱ्हासाकडे तर चाललो नाहीत ना, हा प्रश्न उपस्थित होतोय. हे दृश्य आहे युक्रेनच्या होस्टेमेल विमानतळावरचं. या दृश्यात दिसतायत विमानाचे भग्नावशेष आणि इथे पसरलेल्या आगीचे भीषण लोळ. रशियन सैन्यानं या ठिकाणी केलेल्या हल्ल्यात भक्ष्यस्थानी पडलेलं हे विमान साधं सुद्धा नव्हतं, तर ते होतं जगातलं सगळ्यात विशालकाय विमान. या विमानाचं नाव होतं अँटेनोव AN-225 मिया. मुळात हे एक मालवाहू विमान. त्याचा वेग ताशी 800 किलोमीटर इतका होता. हे विमान अतिशय अवजड वस्तू जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहज पोहोचवू शकत होतं. तब्बल 640 टन वजन वाहून नेण्याची या विमानाची क्षमता होती. विमानाच्या पंखांचा विस्तार आतापर्यंतच्या सर्व विमानांमधला सर्वात अवाढव्य, कारण या विमानाच्या पंखांचा आकार होता 88 मीटर. एवढंच काय, 6 इंजिन असलेलं जगातलं हे एकमेव विमान होतं. 1980च्या दशकात बुरान शटल ऑर्बिटर आणि इंजिरिया कॅरियर रॉकेटचे भाग वाहतूक करण्यासाठी हे विमान विकसित करण्यात आलं होतं. त्याचा उद्देश अवकाशात उड्डाण करताना लॉन्चिंग साइट म्हणून वापरणं हा होता. या विमानानं 1988 मध्ये पहिल्यांदा आकाशात झेप घेतली. युक्रेन रशियापासून वेगळं झाल्यानंतर या विमानाचा मालवाहतूक विमान म्हणून उपयोग करण्यात आला. कोविडच्या काळात या विमानानं खूप मोठी आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडली. युक्रेनची शान असलेलं हे विमान रशियाच्या सैन्यानं उद्ध्वस्त केल्यामुळे युक्रेनवासियांकडून हळहळ व्यक्त केली जाते. एक स्वप्न उद्ध्वस्त झाल्याची भावना लोक व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. युक्रेनच्या इर्पिन शहरावर रशियानं भीषण असा हल्ला चढवला. रशियाच्या मिसाईल्सने एका बिल्डिंगवर मारा केला, त्यात ती बिल्डिंग जमीनदोस्त झाली. रशियाकडून आता युक्रेनमधल्या वेगवेगळ्या शहरांना टार्गेट केलं जात आहे. Ты такое видел? Ебать. Твою мать, ребята, нам пизда. Тупо стреляют в... युक्रेनमधल्या कीव आणि चेनेव्ह्यू या शहरांवर रशियानं जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून उद्ध्वस्त इमारतींचं चित्र दोन्ही शहरात दिसतंय. रशियाच्या सैन्याला युक्रेनच्या जनतेकडून वाढता विरोध सुद्धा होतोय. रशियाच्या सैन्यानं चेर्निहाइव्ह शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ले केले. त्यामुळे चेर्निहाइव्ह शहर बेचिराख झालंय. हल्ल्यामुळे रहिवासी इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक इमारतींमध्ये आगीचे लोळ बघायला मिळतायत. या हल्ल्यात अनेक नागरिक सुद्धा जखमी झालेत, तर मृतदेहांचा खच शहरांमध्ये बघायला मिळतोय. युक्रेनच्या रहिवासी भागाला सुद्धा रशियाकडून मिसाईलद्वारे लक्ष्य केलं गेलंय. सातत्यानं होणाऱ्या या हल्ल्यांमुळे युक्रेनची भग्नावस्था झाली आहे. एकीकडे रशियाकडून हल्ले तीव्र केले जात असतानाच रशियन सैन्याला युक्रेनमधील स्थानिक नागरिक मोठ्या हिमतीनं विरोध करतायत. युक्रेनमधील नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी रशियन सैनिकांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.
तर काही ठिकाणी रशियाच्या सैन्याला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गोळीबार केल्याच्या सुद्धा घटना समोर आल्या आहेत. या युद्धामध्ये रशियन सैन्याचं मोठं नुकसान झालंय. युक्रेनच्या शहरामध्ये शिरलेले अनेक रणगाडे युक्रेनच्या सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. खार्किव्ह चेर्निहाइव्हच्या रस्त्यांवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रणगाड्यांचं हे दृश्य बघायला मिळतं. एकीकडे रशियाकडून युक्रेनवर आक्रमण तीव्र केलं जात असतानाच रशियाच्या सैन्याला होणारा विरोध सुद्धा वाढू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. रशियन सैन्यानं आता युक्रेनची राजधानी कीवकडे आपला मोर्चा वळवलाय. कीवला रशियन सैन्यानं चारही बाजूंनी घेरलंय. कीवच्या सीमेवर कित्येक किलोमीटर लांबपर्यंत लष्करी वाहनं पाहायला मिळत आहेत. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून ही दृश्य कैद झाली आहेत. रशियन सैन्याच्या हल्ल्यात चेर्निव्हिव शहरावर जोरदार हल्ला चढवला गेला. या हल्ल्यात चेर्निव्हिव शहर बेचिराख झालंय. मृतदेहांचे खच शहरभर पाहायला मिळत आहेत. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात. चेर्निव्हिव शहरावर रशियाकडून मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ले केले जातात. रॉकेट लॉन्चर, मिसाईल अशा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह रशियानं जोरदार हल्ले चढवले. हल्ल्यामुळे शहरातून अनेक नागरिकांनी पलायन केलं, तर अनेकांनी बंकरमध्ये आता आसरा घेतलाय. रशियन सैन्य आता ॲक्शन मोडमध्ये आलंय. अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह हल्ले केले जात आहेत. मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र, रॉकेट लॉन्चर याच्यासह अनेक शस्त्रांचा रशियाकडून या युद्धात वापर केला जातोय. रशियाच्या या हल्ल्याने युक्रेन अक्षरशः हादरून गेलाय. या युद्धात रशियन सैन्याचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. युक्रेनच्या शहरांमध्ये शिरलेले अनेक रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले. खार्किव्ह, चेर्निव्हिव या रस्त्यांवर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रणगाड्यांचं दृश्य पाहायला मिळतं. 4 коробки, блин. Встретили. Пока держимся. Короче, только что вручную разъебашили колонну. रशियन सैन्याला युक्रेनमध्ये मोठ्या विरोधाचा सुद्धा सामना करावा लागतोय. नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले असून रशियन सैनिकांना विरोध केला जातोय आणि जागोजागी हे चित्र दिसतंय. त्यामुळे रशियन सैन्याची वाटचाल ही वाटते तितकी सोपी नाही, हे यातून स्पष्ट दिसतंय. Обеспечение общественного порядка временно запрещает митинги и демонстрации. रशियाच्या भीषण अशा हल्ल्यात अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. रहिवाशी इमारतींना सुद्धा रशियानं लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो. Аптека, блядь. बेचिराख झालेल्या या इमारतींचे अवशेष आता फक्त शिल्लक राहिलेले आहेत. आक्रोश आहे. अनेक ठिकाणी मृतदेहांचा खच आहे. अनेकांची स्वप्न, आयुष्य, संसार उद्ध्वस्त करणारं हे युद्ध आज जगाला परवडणारं नाहीये. कॅमेरा नुसता पॅन जरी केला तरी तो ब्लर करावा लागतोय. त्याचं कारण जिकडे बघावं तिकडे बर्बादीचं हे चित्र दिसतंय. Аптека, блядь. इमारतींवर सातत्यानं रॉकेट आणि मिसाईल हल्ले होत असल्यानं युक्रेनचे नागरिक भयभीत झाले. अनेक नागरिकांनी घरदार सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घेतला. या हल्ल्यांमुळे बेघर होण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आली. खरं तर एक घर उभं करणं याच्यासाठी माणसांची उभी हयात जाते. पिढ्यानपिढ्यांचे स्वप्न अनेकांचे असतात आणि एखाद्या हल्ल्यात, एखाद्या मिसाईलमध्ये तुमचं हे सगळं काही
होत्याचं नव्हतं होतं. म्हणून युद्ध हे नको असतं, युद्ध हे उद्ध्वस्त करणारं असतं. युद्धाच्या या झळा आज केवळ तिथंच नाही आहेत, तर जगभरातल्या प्रत्येक मानवावरती पुढच्या काळामध्ये जाणवत राहणार आहे. रशियाकडून युक्रेनवर बॉम्ब हल्ले सुरूच असून अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. या हल्ल्यात महत्त्वाच्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय, तर निष्पाप नागरिकांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागत आहेत. अत्यंत संहारक अशा शस्त्रास्त्रांनी हे युद्ध लढलं जात आहे. युक्रेनला नामोहरम करण्यासाठी रशियानं संपूर्ण ताकद आपली पणाला लावलेली आहे आणि अशा वेळी युक्रेन एक पाऊलही मागे हटायला तयार नाही. त्यामुळे रशियानं हे हल्ले अधिक तीव्र केले. युक्रेनच्या रहिवासी भागात रशियाकडून मिसाईल टाकले गेले. सातत्यानं होणाऱ्या या हल्ल्यांमुळे युक्रेन अक्षरशः हादरून गेले. पडझड झालेल्या इमारती, जखमी झालेले नागरिक, त्यांचा आक्रोश, त्यांच्या किंचाळ्या, सांडलेलं रक्त अशा गोष्टींनी गावची गावं, शहराची शहरं आज ढिगाऱ्याखाली गाडली गेलीत की काय असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या नंतरचं हे सगळ्यात मोठं युद्ध मानलं जातं. युक्रेनच्या अणुप्रकल्पांना सुद्धा रशियाकडून लक्ष्य केलं जात आहे. झॅपोरिझिया या प्रकल्पावर रशियानं मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात प्रकल्पाचं मोठं नुकसान झाल्याचा दावा युक्रेननं केलाय. हल्ल्यानंतर प्रकल्पात मोठी आग लागली असून सध्या प्रकल्पातून गळती होत नसल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाकडून मोठे हल्ले केले जात आहेत. चेर्नोव्हिव शहरात मोठ्या संख्येनं नागरी वस्त्यांवर हल्ले झाल्याचा आरोप केला जातोय. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झालेत. हल्ल्यामुळे रहिवासी इमारतींचं मोठं नुकसान झालंय. जीवाच्या आकांतानं माणसं सैरावैरा पळतायत, पण माणसांचं चालत कुठेच नाही. रशियन फौजांना युक्रेनमध्ये मोठ्या विरोधाचा सामना करावा लागतोय. युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरून रशियन फौजांना परत जावं अशी घोषणाबाजी करत आहेत. रणगाड्यांसमोर आडवे पडून जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही शरणागती पत्करणार नाही असं हे नागरिक ठणकावून सांगतायत. Путин! रशियाकडून युक्रेनवरील हल्ल्यासाठी अनेक अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला जातोय. मात्र या हल्ल्याला युक्रेनकडूनही तितकाच कडवा प्रतिकार केला जातोय. असाच एक रॉकेट लॉन्चर सोडून रशियन सैनिकांनी पळ काढला. युक्रेन सैनिकांनी ही शस्त्र दाखवत रशिया कशा प्रकारे आक्रमण करतंय याचा व्हिडिओ जारी केला. Называется установка «Град». Як вас ОПМ? युक्रेनचे सैनिक रशियाला जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यात अनेक रशियन सैनिक ठार झाले. अनेक रशियन रणगाडे उद्ध्वस्त झाले. युक्रेनच्या शहरावरच्या रस्त्यांवर या सैनिकांच्या मृतदेहाचा खच पडल्याचं दिसतंय. रशियाला कदाचित अपेक्षित नसावं असा तीव्र प्रतिकार युक्रेनकडून केला जातोय आणि त्यामुळेच रशियन सैन्याचं सुद्धा प्रचंड मोठं नुकसान होतंय. अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. रशियाच्या हल्ल्यात राजधानी कीवमध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचं नुकसान झालं. अनेक इमारती हल्ल्यात जमीनदोस्त झाल्या. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे अनेक नागरिक घरं सोडून पळाले.
कीव शहरातल्या अनेक इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं पाहायला मिळतंय. सर्वत्र आगीचे लोळ, आक्रोश करणारे नागरिक, ढिगाऱ्यात आपल्या वस्तू शोधणारे नागरिक असं चित्र दिसतंय. रशियानं हल्ले बंद करून निष्पाप नागरिकांचे बळी घेणं थांबवावं असा संताप इथले नागरिक व्यक्त करतायत. इतक्या इमारतींना आग लागली आहे की आता ही आग विझवायला सुद्धा कोणी नाहीये. संपूर्ण शहर, गावची गावं ही आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. कारण आता जी परिस्थिती आहे त्या सगळ्या परिस्थितीच्या पुढे अग्निशमन दल सुद्धा प्रयत्नांची शर्थ करूनही ते पुरे पडत नाहीये. निष्पाप लोकांचे जीव घेणारं, अनेकांना उद्ध्वस्त करणारं, शहरं बेचिराग करणारं हे युद्ध थांबावं हीच अपेक्षा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.